नमस्कार महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या राष्ट्र नोकरी मराठी चॅनलवर. बघा मित्रांनो, आता नुकताच महाराष्ट्र पोलीस भरतीचं फिजिकल संपलेलं आहे. सोबतच या येणाऱ्या महिन्यात म्हणजेच नियर अबाउट 15 ते 20 दिवसानंतरच तुमची एक्झाम देखील डिक्लेअर होणार आहे. सोबतच आपल्याला प्रश्नांचा सराव घेणं हा किती महत्त्वाचा आहे हा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज कळून जाणार. व्हिडिओ तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघत राहा. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्हाला कुठल्याही यूट्यूब चॅनलवरून किंवा कुठल्या कोचिंग क्लासवरून जर तुम्हाला असं आश्वासन देत असेल का हाच पेपर येणार, नेमकं त्यांनी काढलेलाच पेपर येणार, तर हे सर्वात मोठं खोटं आहे. का बरं? एक लक्षात ठेवा. कसं आहे मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ते म्हणजे जेव्हाही एक्झामिनर पेपर काढत असतो तर तो कोणाचा रिलेटिव्ह नसतो. तर त्यामुळेच कसं आहे, पेपर कोणता येणार हे कोणालाच माहीत नसते. परंतु आपण जर पेपर ॲनालाइज केला, जर आपण मागच्या वर्षीचा पेपर म्हणजे प्रिव्हियस इयरचा पेपर आपण पाहिला, त्या दृष्टिकोनातून आपण हे निदान काढू शकतो किंवा तर्क लावू शकतो की येणारा पेपर हा 2026चा कसा असू शकतो. ठीक आहे, तर त्या अकॉर्डिंग आपण आज अभ्यास करणार आहोत किंवा काही प्रश्न पाहणार आहोत. आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आठवण द्या, जेणेकरून तुमची रिव्हिजन चांगल्या प्रकारे होणार. बघा, यामध्ये काय घेणार आहोत आपण, तर गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान आणि मराठी. ठीक आहे, सोबतच एक लक्षात ठेवा, एकूण प्रश्न 20 घेणार आहोत, त्यासाठी गुण देखील 20 राहणार. आणि वेळ आपण किती दिलेला आहे, तर 25 मिनिटं. ठीक आहे मित्रांनो, हे देखील महत्त्वाचं आहे. पहा, पहिला प्रश्न काय, तर बघा 480चे 25%. आता मित्रांनो, माझं असं म्हणणं आहे, जसं आता बघा MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी यांचा अगर अभ्यास करतो म्हटलं किंवा यांचा पेपर ॲनालाइज करतो म्हटलं, तर यांचे गणित थोडेसे डिफरंट राहते, मल्टीलायनर राहतात आणि किचकट राहते. त्या कम्पॅरिझनमध्ये अगर आपण चेक केलं, जर पोलीस भरती यांचे गणित एकदम हलवा म्हटल्यापेक्षा एकदम चिल्लर गणित राहतात. बघा 480. आता 480 हे गणित खरंच करायची आवश्यकता आहे का मित्रांनो? मला एक सांगा, जर तुमच्या हे लक्षात येते 100%, ठीक आहे, 100%चे 25% अगर हे लक्षात घेतलं तुम्ही, जर तुमच्या हे लक्षात आलं की 100चे 25% विचारलं आपल्याला, 1/4 काय होते, ते 1/4. हे जर तुमच्या कन्सेप्ट लक्षात आली का, त्याचं उत्तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे, ते म्हणजे 1/4 होते. तर तुम्ही सहजरित्या बघा 480/4, बघा 12×48, 0 जाता तसा म्हणजे 120, याचं उत्तर काय येणार, 120. परंतु काही विद्यार्थी मित्र आजही बघा हे 480 ॲज इट इज घेणार, त्यानंतर 25% भागेला 100चं चिन्ह, त्यानंतर हा 0 कट, त्यानंतर पुन्हा बघा 5×5 25, 5×2 10. ठीक आहे, आता हे 2 उरले, ह्या 2नी पुन्हा 48ला भाग देणार, 24×24, 24×2 48, 24×5 120. इतकं विद्यार्थी मित्रांनो, इतकं करायची आवश्यकता नाही आहे. बघा, कुठेतरी आपण स्मार्ट तरीका हा यूज केला पाहिजे. ठीक आहे, हा फॉर्म्युला यूज केला पाहिजे आपण, जेणेकरून तुमचा अभ्यास सटीकदृष्ट्या आणि येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्ही एकदम परफेक्ट 100पैकी नियर अबाउट 92चा पेपर काढायला पाहिजे, अशी अपेक्षा ठेवतो. बघा, आता बघूया पुढचा प्रश्न. आता सोबतच पुढचा प्रश्न बघत असताना एक लक्षात ठेवा, ह्या कोडिंग डिकोडिंगवर नेहमी प्रश्न येतो. ठीक आहे, आता हे कोडिंग डिकोडिंग कसं समजायचं, तर बघा इथं काय दिलेलं आहे आपल्याला, 3, सोबतच दिले आहे 5. ठीक आहे, त्यानंतर जेव्हा अशा प्रकारचं मांडणी राहणार, तर समजून जा ह्या 2 याचं काहीतरी मतलब आहे, जो की इकडे ट्रान्सफर होऊन राहिला. आता इकडली संख्या जी आहे ते सध्या सोडून द्या, परंतु एक लक्षात ठेवा, हे 3 इथं दिसून राहिला, इथं 9 आले म्हणून. आता बघा 3×3 केले तर किती होणार, 9. ठीक आहे, त्याचप्रमाणे 5, आता 5×5 करून पहा, तुमच्या लक्षात येणार 25, परंतु तुम्हाला ऑप्शनमध्ये 25 दिला आहे का, तर नाही. ठीक आहे, तर अनेक विद्यार्थी मित्र इथंच कन्फ्यूज होऊन जातात, अरे मग चुकलं काय, मग आणखी भरपूर वेळ घालवतात. पण विद्यार्थी मित्रांनो बघा, गणित एक प्रकारे येत नसते बरं. गणिताला फक्त एकच प्रकार असा आहे नाही, एकाच मेथडमधून गणित येणार म्हणून. बघा दुसरं मेथड बघा, 3 आणि 5 यांचा संबंध दिलेला आहे 9 आणि x. ठीक आहे, अशा प्रकारचं. तर एक लक्षात ठेवा, 3×3 केल्यानंतर 9 येते, सोबतच 3×5 केल्यानंतर 15 येते. ऑप्शनमध्ये 15 दिलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचा तर्क देखील तुम्ही अभ्यास करताना डेव्हलप करा. बघा पुढचा प्रश्न काय आहे, एका वस्तूची किंमत 800 रुपये. आता विद्यार्थी मित्रांनो, तिची किंमत दिलेली आहे आपल्या 800. ठीक आहे, त्यानंतर 10% सूट दिल्यास विक्री किंमत किती, मला एक सांगा. 800 रुपयाची वस्तू आहे, त्याच्यावर 10% सूट दिली. आता 10% हे करायची गरज आहे का, 2 0 खाली द्या, मग हे 2 0 कट, मग हे 2 0 कट, मग किती होणार 80, मग 800मधून 80 मायनस करा, मग होणार 720. इतकं करायची गरजच नाही. हे पहा, तुम्हाला एक एकदम कन्सेप्च्युअल सांगतो. बघा, जेव्हाही तुम्ही 10% तुम्हाला कुठल्याही गणितात दिसलं ना, तर समजून जा 10% म्हणजे किंमतमधलं एक 0 कट करायचं, ते येतात 10% म्हणजे 80. 800मधून 80 मायनस केल्यानंतर किती उरणार, 720. उत्तर काय राहणार ना आपलं, तर बघा 720. ठीक आहे, बाकी मग ते डाळ वरण भात मुलं आहेच बघा कसे, 800 त्यानंतर 10%. ठीक आहे, 100 त्यानंतर हे 2 0 कट, हे 2 0 कट. ठीक आहे, या प्रकारे करणार नाही. तर मग दुसरे मुलं आणखी आहे कसे, तर बघा 800 त्याचे 10% सूट दिली, मग उरले किती, 90%. ठीक आहे, तर 90 भागेला 100, 2 0 कट, 2 0 कट, 8 9 72, 0 आजचा 720. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मी काय म्हणतो, तुम्ही स्मार्ट तरीका वापरा, जेणेकरून तुमचं आन्सर क्षणात निघालं पाहिजे. ठीक आहे, आता बघूया पुढचा प्रश्न. आता बघा काय आहे,
तर बघा 2, 6, 12, 20 आणि 30 हे प्रश्न वाचता क्षणातच लक्षात आलं पाहिजे का, याच्यातला डिफरंट आपल्याला कळायचा आहे, जेणेकरून आपलं उत्तर निघणार. आता मला एक सांगा, 2, 6, 12 आणि 20 आणि आणखी 30 हे संख्या वर्गसंख्या, घनसंख्या, घनमूळ संख्या अशा प्रकारची संख्या आहे का? नाही. तर मग त्या बाबतीत विचार करायचा का आपण? नाही. आता बघा डिफरंट काय, सरळ डिफरंट लक्षात येऊन राहिलो. इथं 10 आहे. 20 आणि 30मध्ये सर्व विद्यार्थी मित्रांना ज्याने फर्स्ट टाईम एक्झाम असेल किंवा याआधी कुणं पेपर दिलाच नसेल तरी त्याच्या लक्षात आले पाहिजे. 20 आणि 30मध्ये डिफरंट किती आहे? 10चा. त्यानंतर 12 आणि 20मध्ये 8चा. त्याचप्रमाणे 6 आणि 12मध्ये कितीचा आहे? 6चा. त्याचप्रमाणे 2 आणि 6मध्ये 4चा. याचप्रमाणे इथे किती येणार? 12चा डिफरंट. आणि 30 आणि 12 किती होणार? 42. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर राहणार आपलं ते म्हणजे 42. आता बघा पुढचा प्रश्न 1 ते 20. आता मला एक सांगा, हा प्रश्न माहिती आहे का? हे एकदम बेसिक आहे, बेसिक प्रश्न. म्हणजे या प्रश्न जो विद्यार्थी चुकणार, मला तर असं वाटते त्यानं पुढच्या वर्षी तयारी करावं. बघा 1 ते 10, 1 ते 10 या सर्व संख्यांची बेरीज किती होते विद्यार्थी मित्रांनो? ते म्हणजे 55. ठीक आहे, सोबतच लक्षात ठेवा. पुढची 11 ते 20 या सर्व संख्यांची बेरीज किती होते? ती म्हणजे 155. ठीक आहे, आता 55 आणि 155 किती किती होणार? ते म्हणजे 210. ठीक आहे, याचप्रमाणे बेसिक प्रश्न आहे तो एकदम. चला आता बघूया रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता. आता बघा हा प्रश्न, असा प्रकारचा प्रश्न सोडवताना तुम्हाला माहिती आहे काय, ABCDची सिक्वेन्स पार्ट पाहिजे. म्हणजे जसं बघा ACF J आणि O. आता मला एक सांगा, जर याची सिक्वेन्स पार्ट आहे तर मी ABC याप्रमाणे मांडणी करणारच नाही. मी काय करणार? 1, 3, 6, त्यानंतर 10 आणि 15. लक्षात येऊन राहिलं डिफरंट किती आहे? तर बघा डिफरंट किती आहे? इथे आहे 2चा 2, इथे किती आहे? 3चा, इथे किती आहे? 4चा. या 10 आणि 5मध्ये कितीचा आहे? तर 5चा. ठीक आहे, आता पुढे किती राहणार? 6चा. म्हणजेच 15 आणि 6, 15 आणि 6 किती होणार? ते म्हणजे 21. 21 वर कोणता अंक येते? तर U येते. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? U. आता विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की सर इतक्या विद्यार्थ्यांना इतकं फास्ट का बरं शिकवत आहे? बघा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 100 प्रश्न अटेंड करणं आहे विदिन टाईममध्ये, तर त्यासाठी तुम्हाला एकदम फास्ट मुवमेंट आणि फास्ट करेक्ट आन्सर काढणं अनिवार्य आहे. बघा यामध्ये एक तुम्हाला लक्षात सांगण्यासारखं आहे, ते म्हणजे बघा तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न आला, काहीच नाही, फक्त तुम्हाला ABCD ही जी मांडणी आहे कुठपर्यंत? M पर्यंत, आणि त्याच खालोखाल N ही मांडणी कुठपर्यंत? Z पर्यंत. ही क्रमवार माहीत पाहिजे, सोबतच यांचा अंक माहीत पाहिजे. जसं Aचा किती राहणार? 1, Bचा 2, Cचा 3, Dचा 4, याचप्रमाणे Mचा 13, Nचा 14, त्यानंतर Zचा 26. याप्रमाणे सर्व अंक तुम्हाला माहीत असले तर तुमचा हा प्रश्न मित्रांनो क्षणात एकदम म्हणजे 0 सेकंदमध्ये सुटणार. ठीक आहे, आता बघू मित्रांनो आपण पुढचा प्रश्न. बघा इथे काय दिलेला आहे? बुक. सोबत काय दिलं आहे त्याच्या? रीड आणि फूड. आता मला एक सांगा विद्यार्थी मित्रांनो, खरंच पाठांतर हा एकमेव मार्ग आहे का पेपर काढण्यात? नाही. म्हणजे पाठांतर करणारे विद्यार्थी हे नेहमी म्हणजेच फेल होण्याचे चान्सेस आहे त्यांचे. कसे? बघा इथं माहिती आहे काय, इथं पाठांतर कामी येणार नाही. इथं माहिती आहे का, तर्क डेव्हलप करावं लागेल आपल्याला. बघा बुक आणि रीड. आता बरेचसे विद्यार्थी काय करणार? बुक घेणार, त्यानंतर कोडिंग चेक करणार READ या प्रकारे, आणि त्यानंतर फूड चेक करणार. म्हणजे बघा विद्यार्थी टाईम कसा गोळा त्यांचा वेस्ट करणार. बघा विद्यार्थी मित्रांनो, आयोगाचा हाच पर्पज असतो की विद्यार्थी जास्तीत जास्त टाईम स्पेंड करावं ह्या प्रश्नामध्ये, म्हणजे पुढचे प्रश्न तुम्ही अटेंडच नाही करू शकले पाहिजे. बघा आता बुक आहे, बुकचा संबंध काय दाखवलं? रीड. आता मला एक सांगा, इथं मराठीत असतं तर तुमच्या योग्य तरीकेने तुमच्या लक्षात आलं असतं, परंतु इंग्लिशमध्ये असल्यानंतर तुम्हाला काय वाटलं हे कोडिंग आहे, परंतु नाही. आयोगाचा पर्पज पाय काय? यामध्ये बुक दिला आहे, बुकचा संबंध, बुक आपण वाचतोच ना, रीड करतो. सोबतच लक्षात ठेवा फूड. फूड म्हणजे काय होते? खाद्य. आता खाद्य काय करतो आपण? खातो म्हणजे ईट. म्हणजे याच प्रकारचे अगर प्रश्न तुम्हाला पुढे आले तर ते तुम्ही कशा प्रकारे सोडवावं हे तुम्ही या सरावातून लक्षात घ्या. बघा या प्रश्नाचं उत्तर होणार ते म्हणजे ईट. आता बघू आपण पुढचा प्रश्न. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय दिला आहे? जर 5 + 3 म्हणजे 16 आणि 7 + 2 म्हणजे 18 आणि त्याचप्रमाणे 16 + 4 म्हणजे क्वेश्चन मार्क. ठीक आहे, आता मला एक सांगा, हा तर अनालीलाही लक्षात येणार की बा 5 आणि 3 यांचं अगर ॲडिशन केलं तर 16 होणार नाही, काहीतरी वेगळं करावं लागेल. आता मला एक सांगा, 5 आणि 3 किती होणार? ते म्हणजे 8, परंतु 8ची दुप्पट केली तर किती होणार? ते 16. त्याचप्रमाणे 7 आणि 2 किती होणार? 9, परंतु 9ची दुप्पट केली तर ते किती होणार? 18. त्याचप्रमाणे 6 आणि 4 यांचा संबंध किती होणार? 10. 10ची दुप्पट केली तर ते होणार 20. म्हणजे या प्रश्नाचं आपलं उत्तर निघणार ते म्हणजे 20. ठीक आहे, आता बघूया पुढचा प्रश्न काय म्हणते? ऑड वन आउट ओळखा, म्हणजे जे गटात न बसणारा शब्द ओळखा. ठीक आहे, आता बघा यामध्ये काय दिलं आपल्याला? 16, 25, 36 आणि 45. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न हे माहिती आहे का तुम्हाला? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न नाही राहत हे. काही माहिती आहे का तुम्हाला हे प्रश्न का बरं येतात? हे प्रश्न तुम्हाला मार्क्स वाढवण्यासाठी असतात, परंतु अनेक विद्यार्थी इथेही चुकतात. आता मला एक सांगा, हे सर्व संख्या जेव्हा आपण निदर्शनात घेतली ती म्हणजे 16, 25, 36 आणि 45 सर्व सरळ लक्षात येऊन जाते. ते म्हणजे बघा 16 कशाचा वर्ग आहे? 4चा. 25 कशाचा वर्ग आहे? 5चा. 36 कशाचा वर्ग आहे? 6चा. परंतु 45 कोणाचाच वर्ग नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येणार ते म्हणजे D. हे लॉजिकली प्रश्न आहे. बघा पुढचा प्रश्न 3, 9, 27, 81 हा प्रश्न पाहता क्षणी येते लक्षात, ते म्हणजे
तीनला 3ने मल्टिप्लाय केलं ते म्हणजे 9, 9ला 3ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 27, 27ला 3ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 81, 81ला 3ने मल्टिप्लाय केलं म्हणजे बघा. आता या अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघा, काही विद्यार्थी 81 घेणार, त्यानंतर 3 घेणार आणि यांचा गुणाकार करणार. हे करायची गरज नाही, सिंपल लॉजिक वापरत जा. ते म्हणजे कसं बघा, लक्षात येऊन राहिलं, इथं 3ने मल्टिप्लाय करायचं आहे. आता मला एक सांगा, हे एकक स्थानी 1 आहे, 3ने मल्टिप्लाय कर ना, 3च येईन ना. मग शेवटच्या स्थानी अगर आपल्याला दिसून येऊन राहिलं की इथेच फक्त 1 3 आहे, तर मला एक सांगा, हे कॅल्क्युलेशनचा वेळ वाचतो ना आपला, म्हणजेच आपण हा वेळ इतर प्रश्नाला देऊ शकतो. म्हणजेच बघा, हे तर सर्व जनता करू शकते. काय 81 गुणिले 3, 3 एक 3, 8 त्रिक 24 म्हणजे 243. परंतु ह्या गोष्टीचा अर्थ नाही आहे. ठीक आहे, बघा या प्रश्नाचं उत्तर होणार ते म्हणजे 243. आता बघूया सामान्य विज्ञान म्हणजे जनरल नॉलेज. बघा, महाराष्ट्राची राजधानी. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा घेण्यामागचं कारण काय, तर बघा महाराष्ट्राची राजधानी हे प्रत्येकांना माहीत आहे. ते म्हणजे बघा काय राहणार, मुंबई. काही आहे का नागपूरवाले, तर बघा नागपूरवाले म्हणजे नागपूर हे उपराजधानी आहे. ठीक आहे, आता बघा एक लक्षात घ्या, हा प्रश्न घेतला याच्या मागचा पर्पज आहे की बा यामध्ये आता पुढं अगर आयोग आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारणार, ते म्हणजे बघा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी विचारणार. त्यानंतर हा प्रश्न माहिती आहे का एकदम चिल्लर प्रश्न आहे, परंतु यामागं तुम्ही शिकू काय शकता, तर बघा सांस्कृतिक राजधानी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. सोबतच तुम्हाला इतर जे शहर आहे नागपूर याचे वैशिष्ट्य, जसं संत्राचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यानंतर नाशिक कुंभमेळा भरतो. ठीक आहे, इतर ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते तुम्हाला शहरांच्या बाबत लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, सोबत लक्षात ठेवा ते म्हणजे आता बघा पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रपती कोण आहे. आता मला एक सांगा, हा प्रश्न तर एकदम इझी आहे. ठीक आहे, परंतु प्रश्नात तुम्हाला अगर विचारलं तर ते कितवे राष्ट्रपती आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं आणि दुसरा गोष्ट, जे आता उपराष्ट्रपती बनलेले आहे. ठीक आहे, उपराष्ट्रपती ते कितवे उपराष्ट्रपती आहे. अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न येणार तुम्हाला, तर तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे, जेव्हा आपण हे PYQ सिरीज सोडत आहोत तर आपण इथं स्पष्ट सांगत आहोत की बघा हा जो प्रश्न आहे हा ॲज इट इज पेपरमध्ये येणार, काय येऊ शकते किंवा नाही येऊ शकत, नो गॅरंटी नो वॉरंटी. ठीक आहे, परंतु याच्या अकॉर्डिंग प्रश्न येणार काय, हो याच्या. आता मला एक सांगा, प्रश्न तर हेच राहणार ना, उपराष्ट्रपती शब्द तर हाच राहणार ना, राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान उपपंतप्रधान. ठीक आहे, याच्या अलावा दुसरा प्रश्नच नाही आहे. परंतु आयोग काय विचारते, ह्या तर्क आपल्याला या PYQ सिरीजमधून घ्यायला लागेल. ठीक आहे, आता बघा पुढचा प्रश्न, तो म्हणजे महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा कोणता. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो जिल्हावाला प्रश्न आहे यामध्ये आता मला एक सांगा, प्रत्येक असा एक विद्यार्थी नसेल त्याला माहीत नसेल की अहमदनगर आहे. परंतु जर तुम्हाला विचारलं तर महाराष्ट्राचा सर्वात मोठा जिल्हा कोणता, परंतु तिथे अगर ऑप्शन जर अहमदनगर दिलं नसेल, आता अहमदनगरचं नाव तर अहिल्यानगरच झालं, परंतु जर तुम्हाला ऑप्शनमध्ये अगर अहमदनगर दिलं नसेल तेव्हा तुम्ही काय करसान, सोडून देसान प्रश्न, कन्फ्यूज होसान, किंवा अहमदनगर चेक करसान, अहमदनगर दिले नसेल तर कन्फ्यूज होऊन जासान. तर तुम्ही काय करा माहिती आहे काय, हे बा तुम्ही पहिले 5 जिल्हे आहे क्रमाने हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. जसं की बघा त्यासाठी एक ट्रिक आहे, ते म्हणजे अपुना सोंग. बघा अपुन्ना सोंग आवडते, ते म्हणजे कसं बघा, अपुना सोंग, अपुन्ना सोंग आवडते. हे ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा, इझी आहे. बघा म्हटलं बरोबर काय लक्षात आलं पाहिजे, अहमदनगर. म्हटल्यानंतर लक्षात काय आलं पाहिजे, पुणा. त्यानंतर 3rd नंबर काय येणार, नाशिक. 4th नंबरवर काय येणार, सोलापूर. आणि 5 नंबर म्हणजेच 5व्या क्रमांकावर येणार ते म्हणजे गडचिरोली. म्हणजेच हा जो अपुन्ना सोंग आवडतो, हे ट्रिक अगर तुम्ही लक्षात ठेवसाल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही इझिली पेपर क्रॅक करसाल. ठीक आहे, त्याचप्रमाणे आता बघा पुढचा प्रश्न काय, भारतीय राज्यघटना कधी लागू केली. आता विद्यार्थी मित्रांनो, हा तर चिल्लर प्रश्न आहे, लागू कधी केली. आता काही विद्यार्थी मित्र आहे जे कार्यकर्ते इथे गडबडू शकते, त्यांना लागू केली आणि अंमलात आली आणि स्वीकारली यांच्यात फरकच नाही लक्षात येत. आता बघा लागू केली, मला एक सांगा लागू केव्हा करीन, जेव्हा आपण घटना घेतली, स्वीकृत केली. पहिले स्वीकृत. आता सोप्या भाषेत सांगतो मी, एखाद्या व्यक्तीने मला कलर दिला, घराला कलर माराले, त्याच्यापासून कलर मी पहिले हाताने घेणार. ठीक आहे, ॲक्सेप्ट करणार, नंतर तो अप्लाय करणार. म्हणजेच आता बघा लागू कधी करणार, जेव्हा आपल्या हाती आली ती गोष्ट. म्हणजेच बघा आता बघा यामध्ये काय, तर आता इथं ऑप्शन दिला नाही आहे, सरळ ऑप्शन दिला आहे 26 जानेवारी 1950 इथे लागू झाली. परंतु 26 नोव्हेंबर 1949 रोजी काय झाली, ते स्वीकृत केली, म्हणजे ते ॲक्सेप्ट केली. ठीक आहे, आणि नंतर अप्लाय कधी केली, तर ते 26 जानेवारी 1950 मध्ये. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला ऑप्शन दिलं नाही, ते म्हणजे 26 नोव्हेंबर 1950. जर हे ऑप्शन दिलं असतं तर अनेक विद्यार्थी मित्र इथे देखील कन्फ्यूज होतात. त्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न जो आला आहे तो कसा सोडवा हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न, जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोण दिले. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं लहान विद्यार्थ्यांना माहीत असेल, जो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करत नसेल, त्यांचं उत्तर म्हणजे बहादूर शास्त्री. आता बघा लाल बहादूर शास्त्री यांचं माहिती आहे काय, ताशकंद. ठीक आहे, 10 जानेवारी 1966 ठीक आहे रोजी ते काय झालं होतं, निधन झालं होतं. भारताचे प्रधानमंत्री होते. ठीक आहे, आता बघा समोरचा पुढचा प्रश्न. आता बघा मराठी व्याकरण. ठीक आहे, यामध्ये आता बघूया आपण. ठीक आहे, समानार्थी शब्द ओळखा. आता मला एक सांगा,
हे जर तुम्हाला हे कन्फर्म आहे, समानार्थी विरुद्धार्थी, ठीक आहे, एका शब्दात अनेक शब्द ओळखा. त्यानंतर हे मग तुम्ही पाठ करायची आवश्यकता आहे तुम्हाला यामध्ये सर्व शब्द तोंडी पाठ असले पाहिजे, जेणेकरून प्रश्न आल्या क्षणीच तुम्ही क्लिक केलं पाहिजे की आपला आन्सर हेच असणार. आता बघा यामध्ये काय दिलं आहे आपल्याला, सूर्य. जरा ऑप्शन चेक करा, तुमच्या निदर्शन येणार की याचं ह्या प्रश्नाचं उत्तर काय निघणार. ते म्हणजे बघा यामध्ये आपल्याला दिलं आहे दिनकर, चंद्र, तारा आणि आकाश. जर तुम्ही लॉजिकली विचार करसाल विद्यार्थी मित्रांनो, तर ते तुमच्या लक्षात येणार. यामध्ये ते म्हणजे दिनकर. आता मला एक सांगा, सूर्य हा वेगळा आहे, चंद्र हा वेगळा आहे. आता कॉमन सेन्स आहे, हा तर शब्द येणारच नाही. त्यानंतर तारा. आता मला एक सांगा, सूर्य हा तारा आहे, परंतु सूर्याचा समानार्थी शब्द तारा होणार काय, तो नाही. आकाश. आता मला एक सांगा, युनिव्हर्सल हे तर वेगळा शब्द झाला, ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर ते म्हणजे दिनकर. आता विद्यार्थी मित्रांनो, काही प्रश्न अगर तुम्हाला माहिती नसले ना, तरी तुम्ही लॉजिक बेसवर सोडू शकता, ठीक आहे. आता बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, तो विरुद्धार्थी शब्द. आता याच्या आधी काय विचारलं आपल्याला, समानार्थी. आता लगेच काय विचारलं, विरुद्धार्थी, ठीक आहे. आता काय अंधार, ठीक आहे, डार्कनेस. आता या प्रश्नाचं उत्तर काय राहणार. आता बघा प्रकाश, विरुद्धार्थी शब्द प्रकाश, ठीक आहे. रात्र, काळा आणि सावली. आता मला एक सांगा, रात्र म्हणजेच अंधार असं मानू शकतो आपण. जेव्हा रात्र होतो तेव्हा काय होतो, अंधार होतो. हा काय झाला समानार्थी शब्द. काळा. आता मला एक सांगा, अंधारात कोणता काळा कलर निर्माण होणार, तो म्हणजे काळा. त्यानंतर सावली कशी असते, व्हाईट. कधी पाहिली काय, ब्लू, निळी, हिरवी, जांभळी अशी कोणी पाहिली आहे का, कोणी आहे का कार्यकर्ता. तर एक लक्षात ठेवा, या प्रश्नाचं उत्तर ते म्हणजे काय होणार, ते म्हणजे प्रकाश होणार, ठीक आहे. हे असे कन्सेप्ट जे आहे विद्यार्थी मित्रांनो, हे अभ्यासातून येत नाही, हे PYQ आपण जेव्हा एनालाइज करतो तेव्हा आपल्या लक्षात येते, ठीक आहे. आता बघा पुढचा प्रश्न, तो म्हणजे 18वा. काय दिला आहे, योग्य शब्द निवडा, ठीक आहे. तो शाळेत जातो. काय दिला आहे आपल्याला, तो शाळेत जातो. आता बघा जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल तर तुम्ही लॉजिकली सोडू शकता. ते म्हणजे कसं, दररोज, दररोजी, दररोज आणि दररोजे, ठीक आहे. आता तुम्ही एक लक्षात ठेवा, हे काय आहे, मराठी व्याकरण चालू आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रामध्ये आपण मराठी बोलतो, ठीक आहे. लहानपणापासून शाळेत आपण मराठी शिकलो. तर आपल्याला जेव्हा आपण शब्द वापरतो तर आपल्याला लक्षात ठेवा, तो शाळेत दररोज जातो, आपण असं प्रोनाऊन्सन करणार किंवा आपण उच्चार अशा प्रकारचा करणार, ठीक आहे. पण आपण असं करणार काय, दररोजे, तो दररोजे शाळेत जातो, ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटते हे पाठ नसलं तरी चालते, आपल्या लक्षात आलं पाहिजे क्षणात की दररोज हेच शब्द करेक्ट आहे, ठीक आहे. आता बघा पुढचा प्रश्न, मुलगा या शब्दाचे अनेक वचन काय. मुलगा म्हणजेच काय होणार, बॉईज, ठीक आहे. बॉईज या शब्दाचे अनेक वचन काय. तर आता इंग्लिशमध्ये काय लिहितो आपण, बॉईज, ठीक आहे, बॉयचं बॉईज. परंतु आता इथे काय बघा, हा प्रश्न मला असं वाटते पाठांतर करायचा आहे का नाही, हा फक्त समजून घ्यायचा आहे. त्याच्या आधी हा प्रश्न पाठांतराचा आहे का, बिलकुल नाही. त्याच्यानंतर हा प्रश्न पाठांतराचा आहे का नाही, हा फक्त प्रॅक्टिकली समजून घेण्याचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा काय म्हटलं आपल्याला इथं, ते म्हणजे मुलगा या शब्दाचे अनेक वचन काय होते. आता बघा पहिला ऑप्शन काय, मुलगे, त्यानंतर मुलगे, त्यानंतर मुलगा. आता बघा यामध्ये आपल्याला पहिला ऑप्शन जो आहे तो दिलेला आहे करेक्ट, म्हणजे मुलगे म्हणजे मुलगा आणि मुलगे, ठीक आहे. आता अशा प्रकारचा आपण हा शब्द कधी यूज करतो काय, नाही. त्यानंतर हाय नाही. तर हे इझी पॅटर्न आहे, ठीक आहे. आता पहा पुढचा प्रश्न, तो म्हणजे 20वा, ठीक आहे. काय दिला आहे, योग्य वाक्य ओळखा. आता मला एक सांगा, जे 4 ऑप्शन दिले आपल्याला त्यामध्ये अगर आपण ओळखलं किंवा पाहिलं, तो म्हणजे पहिला बघा, मला पाणी पितो, ह्या शब्दाचा काही अर्थ लागला काय. मला पाणी पितो, मी पाणी पितो, ठीक आहे, मी पाणी पितो. त्यानंतर मी पाणी पिते आहे, मला पाणी पिते. मला एक सांगा विद्यार्थी मित्रांनो, दररोज तुम्ही जेवण करता, सोबत मग जेवण केल्यानंतर पाणी पिता, तुम्ही काय म्हणता, मी पाणी पितो, ठीक आहे, मी पाणी पितो. हा आपण उच्चार करू, पण आपण इतर उच्चार करू का नाही, हे आपल्या दररोजच्या जीवनातली गोष्टी आहे. ह्या अभ्यासाच्या याला अभ्यासच पाहिजे असं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, याला तर्क पाहिजे, ठीक आहे. म्हणून मी काय म्हणतो माहिती आहे का, एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही 100 प्रश्न अटेंड करताना त्यामधले 40 प्रश्न ते 45 प्रश्न हे माहिती आहे का तर्कानेच सुटल्या जाते, ठीक आहे. यासाठी अभ्यास आवश्यकताच नाही आहे. आवश्यकता तुम्हाला फक्त आणि फक्त 45 ते 55 इतके मार्क मिळवण्यासाठी अभ्यास आवश्यक आहे. बाकी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तर्कानेच प्रश्न अटेंड करावे लागेल, जेणेकरून तुमचा कमी वेळात रिझल्ट येणार. तर ठीक आहे, अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला आपल्या लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका. सोबतच बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत योग्य रीतीने पोहोचणार. सोबतच भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.